ओम नमो नारायण। मी भारतीय आयुर्वेद अध्यात्म योगपीठ मुक्काम जायगाव तालुका सिन्नर नाशिक येथून बोलत आहे। मित्रांनो, आपल्याला जर समजा डायबिटीजचा आजार आहे, औषध गोळ्या घेऊनही तुमचा शुगर लेवल कमी होत नाही म्हटल्यानंतर तुम्हाला डॉक्टर काय करतात की एक वेळ सकाळी गोळी घेत असाल तर संध्याकाळी पण गोळी देतात। ब्लड प्रेशरचंही तसंच, तुमचा बीपी जर वाढलेला असेल तर डॉक्टरचा पण नाईलाज आहे। डॉक्टर काय करतो की तुम्हाला एक वेळ बीपीची गोळी देताना मग संध्याकाळी पण बीपीची गोळी घ्या। तुम्हाला सोरियासिस सारखा आजार आहे किंवा एखादा चर्मरोग आहे, ह्यामध्ये मित्रांनो ॲलोपॅथीमध्ये घातक औषधं आहेत की जे औषधं तुम्ही एक 7 दिवस 8 दिवस घेतले तर ठीक आहे, परंतु तुम्ही त्याचं नियमित जर सेवन केलं तर शरीरावर त्याचा साईड इफेक्ट होतो। डॉक्टरांची मजबुरी आहे, डॉक्टर तुम्हाला देतात, मला डॉक्टरांना दोष द्यायचा नाही आहे। तसेच आपण डोकेदुखीची बिमारी पाहतो की नेहमी अर्धशिशी होतं, माझं डोकं दुखतंय, डोक्याची गोळी पण तुम्ही एक वेळ घेतली नाही, तुमचं डोकं नीट झालं, डॉक्टर तुम्हाला 2 वेळ करतात। आज मी तुम्हाला धोक्याचा इशारा देतो अशा लोकांना की ज्यांचा ब्लड प्रेशर, डायबिटीज, डोकंदुखी, एखादा सोरियासिस सारखा आजार असणे, ह्यासाठी जर तुम्ही नियमित 2 महिन्यापासून किंवा 3 महिन्यापासून ट्रीटमेंट घेत असाल तर तुम्हाला धोक्याचा इशारा आहे। तुम्ही माझ्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठामध्ये या, मी 8 दिवस तुम्हाला इथंच ठेवतो। पैसे देऊ नका। पैसे किती द्यायचे हे मी तुम्हाला सांगणार निश्चित तुम्ही आल्यानंतर। माझं कर्म आहे, माझा व्यवसाय आहे, मी तुम्हाला सांगणार की तुमचं किती बिल होणार। पण 7व्या दिवशी तुम्ही जाताना 7 दिवस मी तुम्हाला इथे ऍडमिट ठेवणार। तुमचा ब्लड प्रेशर, डायबिटीज, तुमचा कुठलाही स्किन डिसीज, हातदुखी, पायदुखी की ज्यापासून तुम्हाला नेहमी स्टेरॉइड घ्यावं लागतात, एव्हिल सारखे इंजेक्शन घ्यावं लागतात, प्रेडनिसोलोन सारख्या गोळ्या घ्यावं लागतात, पेनकिलर घ्यावं लागतात, हे सर्व बंद करा। 8 दिवसासाठी माझ्याकडे या। तुम्हाला किती 8 दिवसाचं बिल होईल मी सांगणार। मी आयुर्वेदिक पद्धतीनेच तुम्हाला इलाज करणार, पंचकर्माचा इलाज करणार, प्लस काही माझे आयुर्वेदिक औषधं देणार, सर्व काही तुम्हाला इथंच ठेवणार तुम्हाला। आणि 1 आठवड्यानंतर जर तुमचा शुगर कमी झाला नाही, डायबिटीज कमी झाला नाही, गोळ्या कमी झाला नाही, तुमचा असलेला आजार कमी झाला नाही, तुम्ही आठवड्यानंतर मला 1 रुपयाही द्यायचा नाही। ह्या संधीचा फायदा घ्या। आणि आता मी काही लोकांशी फोनवर वार्ता केली त्यावेळेस मला हे माहिती पडलं की मी बऱ्याच लोकांना सांगतो की अरे तुला 30 वर्षामध्ये 35 वर्षामध्ये तुला पॅरालिसिस झाला कसं काय, तर तो मला सांगतो सर मला माझं जे आहे, माझं डायबिटीज एवढं वाढलं होतं की मला 2 वेळ गोळ्या चालू आहेत। एकाला मी आता 5 मिनिटं आधी फोन केला, तुला पॅरालिसिस कसा काय झाला, तू काहीतरी दारू पित असशील किंवा काहीतरी तुला प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी मला सांगितले की सर माझा डोकेदुखीचा त्रास होता, मी 2 वेळ गोळ्या घ्यायचा आणि ती गोळी घेतली नाही तर माझं डोकंच थांबायचं नाही। तर मित्रांनो, व्यवसायाच्या ठिकाणी आहे, ही सुवर्ण संधी मी सर्वांना देत आहे। माझ्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ हॉस्पिटलला या। पैसे आठवड्यानंतर विचार करा द्यायची किंवा नाही, आणि सर्व तुमच्याकडे सोडलं ना, निर्णय तुमच्याकडे सोडलाय। या संधीचा फायदा घ्या। ओम नमो नारायण।